खरंच आई होणं इतकं सोपं नसतं हे आई झाल्यावरती समजलं. गुड मॉर्निंग गाईज. तर मी इथे फ्रेश वगैरे झाली आणि गणूची दाल खिचडी लावलेली आहे मी आणि गणूला दिलेला आहे मम्मीकडे. मम्मी फिरून आणते कारण की तो अंगणवाडीमध्ये बसतच नाही, एकाच जागी बसेल आमचा असा गणूबा नाहीच आहे. सो मम्मी त्याला फिरून आणते, अंगणवाडीमध्ये बसवते. आणि बघा महाराज आमचे आलेले आहेत, रडतच आलेले आहे. मला बघितलं की बस गणू माझा रडणारच. तर इथे बघा ना माझ्या डोळ्याला काय झालं काय समजेनाच, कारण की दिवसेंदिवस सूज ही वाढतच चाललेली आहे. सो डॉक्टरकडे तर जायचं आहे. कसं असतं ना आपलं, जोपर्यंत दुखत नाही ना तोपर्यंत डॉक्टर आपल्याला दिसत नाही आणि डोळ्याचा भाग आहे नाजूक आहे, डॉक्टरकडे गेलंच पाहिजे. सो जाईन आता मी डॉक्टरकडे. आणि मग इथे संध्याकाळी मी उठले. सो बघा 6:30 वाजले तरी पण उठायचं आज मन नव्हतं. गणूला त्याच्या माऊनी हे भरवलेलं दूध बिस्किट. सो त्याचा तर पोटोबा झाला होता, त्यामुळे मी थोडीसं रिलॅक्समध्ये पडूनच होती. आणि गणू आमचा खूप जास्त हट्टी झालेला, खूप म्हणजे खूप जास्त. घरात सगळ्यांचा लाडोबा आहे. सो हट्ट जाम करतो तो आणि आज मला अजिबातच सोडत नव्हता, खूप चिडचिड करत होता. सो म्हणून मग मी त्याच्याबरोबर आज खेळत होते, सगळं घरचं काम टाकून, म्हणजे एका साईडला काम पण करत होती आणि इथे त्याला खेळवत पण होती. देन त्याचा थोडासा मूड फ्रेश झाला आणि मग आमचा निमदादा आला. सो निमदादाबरोबर तो खेळत होता, एका साईडला तो तिथे खेळत होता, एका साईडला मी पटकन अशी कामं आवरून घेतली आणि टेडीसोबत तो खेळत होता. सो असं आहे गाईज. कसं आहे ना, आई होणं सोपं नसतं, का सांगू, कारण की झोप तर सोडूनच द्या. मला आठवतच नाही आज गणू 1.5 वर्षाचा होईल, आठवतच नाही असं कधी मी प्रॉपर अशी झोप घेतलेली असेल. आठवड्यातून जेमतेम 2 दिवसच मला अशी प्रॉपर झोप मिळते, नाही तर तो रात्रभर दूध पिण्यासाठी उठतच असतो. उठत म्हणजे झोपेतच असतो, पण त्याला दूध हे लागतंच. सो प्रॉपर अशी झोप होत नाही, जी मी इथे कुंभकर्णासारखी झोपणारी. सो बघा तो आणि दुकानात जाऊन आल्याच्यानंतर त्याला जेली दिली आणि इथे येऊन सांगतो मला कैची दे म्हणून कापाय.